घटना अशी घडली की काल बेकायदेशीर 3338ची कारवाई ही करण्यात आली। त्या कारवाईला जो काही संदर्भ दिला गेला तो 2023चा संदर्भ होता, जे की त्यांनी कायद्याच्या अनुषंगाने बरोबर लोकांना कसं कचाट्यात धरायचं आणि त्यांच्यावर बेकायदेशीर कारवाई कशी करायची, हे बिल्डर आणि तिथली स्थानिक कमिटी हे यांनी मिळून केलेलं कटकारस्थान आहे। या कटकारस्थानाला त्या विभागातील एक निष्पाप जीव बळी गेला, जेव्हा की त्यांनी वारंवार त्या कमिटीकडे, तिथल्या बिल्डरकडे आणि प्रशासनाकडे देखील जाऊन स्वतःहून पत्रव्यवहार करून किंवा त्यांच्या समोर उपस्थित राहून त्यांचं म्हणणं मांडलेलं की ज्यावेळेस घर खाली केलं जातं कायद्यानुसार त्यांना करारनामा देणं, रूमचा प्लॅन देणं, बिल्डिंगचा प्लॅन देणं, ह्या सगळ्या गोष्टी या कायद्याच्या अनुसरून त्यांना द्यायच्या असतात आणि त्याच्यानंतर त्यांचं घर खाली केलं जातं। 3338ची जी नोटीस काढली गेली, ज्या बाळासाहेब तिडकेंनी ह्या ज्या नोटिसा काढल्या गेल्या, ह्या बिल्डरला आणि बिल्डरची कमिटी यांना हाताशी धरून काढलेल्या आहेत। काल आम्ही 6:30 वाजल्यापासून SRA ऑफिसला होतो। 8:30 वाजेपर्यंत आम्हाला 2 तास त्यांनी बसवून ठेवलं। सिओनच्या दालनामध्ये सिओननी सांगितलं की अण्णा यांचे जे काही कागदपत्र आहेत ते द्या। बाळासाहेब तिडकेंनी मान्य केलं, साहेब मी 10 मिनिटात माझ्या ऑफिसमध्ये ठेवलेले कागदपत्र यांना आणून देतो। एका तासानंतर तीच व्यक्ती त्यांच्या PN समोर, सचिवांसमोर सांगते की ॲग्रीमेंट तयार नाही, उद्या देतो। याचा अर्थ कुठलंही ॲग्रीमेंट त्या ठिकाणी उपलब्ध नव्हतं। म्हणजे जी कारवाई केली गेली ही थोडक्यात बेकायदेशीर होती। त्यांच्याकडे जर ॲग्रीमेंट असतं तर ते त्यांनी आम्हाला काल दिलं असतं। तोडक कारवाई करताना देखील कायद्यानुसार तोडक कारवाई ज्यावेळेस करायला येतात त्यावेळेस ते ॲग्रीमेंट सोबत घेऊन येतात की बाबा हे तुमचे ॲग्रीमेंट आहेत, हे तुम्ही वाचून घ्या आणि त्याप्रमाणे सहकार्य करा, आणि त्याच्यात जर कुठे विरोध केला गेला तर निष्कासनाची कारवाई करण्यात येते। पण 10वी 12वीची परीक्षा चालू असताना देखील अशा अनुसूचित जातीच्या लोकांवरती बेकायदेशीर नोटिसा काढणं हे आर्टिकल 17च्या अनुषंगाने हे अनुसूचित जातींवर झालेला अन्याय आहे। कारण अनुसूचित जातींना त्यांच्या मनाविरुद्ध, त्यांच्यावरती, त्यांच्या घरांवरती, त्यांच्या मूलभूत हक्कांवरती कोणीही अशी जोर जबरदस्ती करू शकत नाही। तर आमच्या विभागाच्या वतीने, आमच्या सर्व झोपडपट्टीवासियांच्या वतीने विनंती आहे की प्रशासन आणि पोलिसांनी जसं काल ज्याप्रमाणे बिल्डरची चौकशी न करता त्याला संरक्षण पुरवलं, त्याचप्रमाणे आज त्यांनी चौकशी नंतर करावी, पण आमचा गुन्हा तर नोंद करून घ्यावा। ज्या माणसाचा मानसिक दबावाखाली मृत्यू झालेला आहे त्याच्या तुम्ही पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट न पाहता तुम्ही त्यांचा प्रथम अहवाली गुन्हा दाखल करून घ्या। साहेब, पोलीस उपायुक्त आल्यानंतर देखील आपण पाहिलं असेल की आम्ही त्याच्या 1 तासापासून बाहेर बसलेलो आहोत। उपायुक्त आलेत आणि थंडगार ACच्या कॅबिनमध्ये जाऊन बसलेले आहेत। त्यांना जनतेशी काही घेणं देणं नाही, गेलेल्या जीवाशी काही घेणं देणं नाही। त्यांना त्यांचे पोलीस जे सांगणार ते ऐकणार आहेत, बिल्डर जे सांगणार ते ऐकणार आहेत। त्यांना आमचं म्हणणं कुठेही पटणार नाहीत। आणि जर ते खरोखर जनतेचे जर सेवक असतील, जनसेवक असतील, तर त्यांनी आत्तापर्यंत बाहेर येऊन त्या माऊलींना विचारलं पाहिजे नव्हतं की तुमच्यावर अन्याय काय झालाय। कमीत कमी त्यांच्या एखाद्या अधिकाऱ्याला बाहेर पाठवून विचारलं पाहिजे नव्हतं की काय झालंय, त्यांना बोलवा। पण अद्यापही तुम्ही पाहताय की कुठलाही अधिकारी बोलायला तयार नाही, उलटा त्यांच्यावरती प्रेशर आणला जातोय की तुम्ही तुमच्या पतीचा अंतिम संस्कार करून टाका। म्हणजे न्याय न मागता तुम्ही अंतिम संस्कार करा। फडणवीस साहेबांना आमचं एवढंच म्हणणं आहे की या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती जमातींवर अनेक ठिकाणी अन्याय अत्याचार होत आहेत आणि हा आमचा दलित जनसमुदायाचा 99% समाज असताना इथे त्याच पद्धतीने अत्याचार झालेले आहेत। म्हणजे ह्या महाराष्ट्रामध्ये इथून मागे देखील आणि इथून पूर्वी देखील मागासवर्गीयांना न्याय हा कधीच मिळणार नाहीये। आमचा संघर्ष बाबासाहेबांनी जो सुरू केलेला आहे तो कायम आम्हाला पुढे चालू ठेवावा लागणार आहे। कारण न्याय हा फक्त कागदावर लिहिलेला आहे, अस्तित्वात तिथे कुठेही मिळत नाहीये। फडणवीस साहेबांना एवढंच सांगणार आहे, खरोखर तुम्ही जर जनसेवक आहात, तुम्ही जनतेचे विचार करणारे आहात, तर आज आमच्या या दलित बांधवांची म्हणणं जे आहे ते ऐकून घ्या। आमच्या यातना ज्या आहेत त्या तुम्ही बघा की तिथे कसा विकासाखाल लादला जातोय। जो डिफॉल्टर आहे, अनेक ठिकाणी त्यांनी मुंबईतली मराठी माणसं उद्ध्वस्त केलेली आहेत। त्या मराठी माणसांची उद्ध्वस्त झालेली घरं पहा आणि नंतर आम्हाला उद्ध्वस्त करायला तो पाहताय। तर कृपया करून फडणवीस साहेब जातीने लक्ष घालून याचा गांभीर्याने विचार करून जे प्रकरण घडले याची पुनरावृत्ती त्या विभागात होऊ नये किंवा इतर महाराष्ट्रात, मुंबईत होऊ नये याचा विचार करून अशा विकासकांवर, अशा मुजोर अधिकाऱ्यांवरती आणि पोलीस अधिकाऱ्यांवरती तुम्ही दंडात्मक कारवाई करायची, एवढीच आमची मागणी आहे।
जय भीम, जय महाराष्ट्र. माझं नाव जयश्री चंद्रशेखर शिरोडकर आहे. मी एक पोलीस पत्नी आहे. माझं घर लिंबोणी बाग इथे माझं जे घर आहे इकडे 33-38 ची कारवाई 2 वेळा माझ्या घरावर झालेली आहे. तर ही कुठली पद्धत आहे? 2 वेळा एकाच घरावर कशी काय 33-38 होऊ शकते? बरं, या टायमाला मागच्या टायमाला पण मी घरात नसताना माझ्या घरात हे लोकांनी घुसून चोऱ्या केल्या होत्या आणि ह्या टायमाला पण मी कामावर असताना यांनी माझ्या घराचे 3 दरवाजे, तिन्ही दरवाजाचे कुलप तोडून माझ्या घरात डायरेक्ट घुसलेत. सगळे ही कमिटी, सदान शेट्टीची कमिटी पूर्ण, सदान शेट्टी ह्याच्यात रतन निर्भवणे, अरुण कांबळे, त्यांच्या सगळ्यांच्या बायका या खास आमच्यावर हसू करण्यासाठी, आम्ही रडतोय आणि ते आमच्यावर हसण्यासाठी त्यांना इथे खास आमंत्रण दिलेलं होतं. तर म्हणजे हे प्रशासन नक्की कुणाची मजा बघतोय? सामान्य नागरिकाची का ही मजा चालली? हा, सामान्य नागरिकाचं का हसू करतं? बरं, एवढं करून पण माझं सामान माझ्या गैरहजेरीमध्ये सगळं यांनी बाहेर फेकून दिलं आणि मी घरात गेले तोपर्यंत माझं सगळं घर रिकामं केलं. म्हटलं अहो, माझ्या घरात माझ्या महत्वाच्या कामाच्या गोष्टी पण तिथे होत्या. तर ते मला बोलतात ना, आम्ही सगळी रेकॉर्डिंग केलेली आहे. म्हटलं तुमच्या रेकॉर्डिंगवर आम्हाला विश्वास जराही नाही, कारण मागच्या वेळेस पण तुमचे मोठे मोठे कॅमेरे असताना पण माझ्या घरात बरंच माझ्या मौल्यवान गोष्टी चोरीला गेलेल्या होत्या. पण ही नोटीस न देता घरात डायरेक्ट घुसून ही कुठली दादागिरी? हे नक्की हा बिल्डर ऑलरेडी ब्लॅकलिस्टेड आहे. याला 3 प्रोजेक्ट मधून याची हकालपट्टी केलेली आहे आणि असं असताना पण हा पुन्हा आमच्या डोक्यावर का लादताय सतत आणि सतत? आम्हाला हा बिल्डरच नकोय. आम्हाला एखादा चांगला बिल्डर द्या आणि आम्हाला प्रोजेक्टला आम्हाला विरोध नाही, कारण आम्हाला हा प्रोजेक्ट हवाय. चांगल्या पद्धतीचे आम्हाला चांगले घरं द्या. आमच्या जागा आमची मोक्यावर आहे, आम्हाला त्याच्या बदला घराच्या बदला एक चांगलं घर द्या ना. आम्हाला जे घरं देत आहेत त्याच्यावर एका घरावर ते लोक 34-35 घरं कुठल्या हेतूने देत आहेत? पुढे यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी हे लोक घेणार आहेत का? उद्या कुठे आग लागली, उद्या इथे पाण्याचा प्रश्न असतो काय, ह्या सगळ्या गोष्टी ते लोक जबाबदारी नुसते आम्हाला घरं घ्या, माचीसच्या काड्या, माचीस आगपेटीसारखे आम्हाला घरं देऊन हे लोक बाजूला होणार आहे. तर आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अजून एक आहे की हे लोक आम्हाला कुठलंही प्रॉपर ॲग्रीमेंट देत नाही. चुकीच्या गोष्टी खरबाडून काहीतरी कागदावर उतरवून ते आम्हाला देत आहेत. तर ह्याच्यावर आम्ही विश्वास कसा काय ठेवायचा? आणि आम्हाला आताही कसलाही प्रॉपर ॲग्रीमेंट नाही, आम्हाला कसलं आमची तात्पुरती दुसरीकडे राहण्याची सोय नसताना ही जबरदस्ती यांनी आमच्यावर केलेली, आमचं सामान बाहेर केलेलं आहे. आमच्यातला माणूस जो 2 दिवस झाले आमच्यासोबत फिरतोय की आमचं घर, आमची झोपडपट्टी आम्ही वाचवण्यासाठी, तात्पुरती वाचवण्यासाठी आम्ही इकडे तिकडे प्रशासनाकडे धाव घेतोय की आम्हाला थोडी मुदत द्या. माझी स्वतःची मुलगी 10वीला आहे, आज तिचा पेपर आहे, पण आज आम्ही इकडे आमच्या हक्कासाठीच आम्ही भांडतोय, लढतोय, फिरतोय. आम्ही आमच्या अक्षरशः घराकडे आमचं दुर्लक्ष चाललंय. काय ते 10वीला मुलांचं तरी लक्ष आहे का? उद्या मुलांचं भवितव्य आज ह्या 10वीच्या पेपरवर आहे. उद्या त्यांना कमी मार्क पडले ह्याची जिम्मेदारी कोण घेणार आहे? तर आम्हाला आज जी व्यक्ती आमच्या सोबत दिवस रात्र किती दिवस झाले फिरते, त्या व्यक्तीलाही न्याय भेटत नाही. त्याचा मृत्यू झालेला असताना अजून यांना कुठला पुरावा पाहिजे? काय FIR घेत नाहीये? आणि मृत्यू काय, जो माणूस दिवसभर उन्हातान्हात आमच्या सोबत फिरतोय हा अचानक का मेला? हा दिवसभर त्या अरुण कांबळे सोबत त्याचे कितीच भांडण झालेले, 3 वेळा भांडण झाले अरुण कांबळे सोबत. अरुण कांबळे त्याला नाही तसला बोललेला आहे. हा, अरुण कांबळे हा दलाल आहे बिल्डरचा, हा बिल्डरचा दलाल आहे. तो नामधारी मुख्य प्रवर्तक आहे. तो मुख्य प्रवर्तकचं काही काम करत नाही. त्याला ऑलरेडी त्याच्या एका भंतीजीच्या मर्डर केस मध्ये पण त्याचं नाव इन्व्हॉल्व असताना आता ही दुसरी मर्डर केस त्याच्यावर आहे. हा नॅचरल मृत्यू झाला आहे नावाला आहे, पण हा नॅचरल मृत्यू कुठल्या तरी दबावात आलेला आहे. हा असा सहजासहजी माणूस दिवसभर तर हा नॅचरल मृत्यू हा फक्त दाखवायला की त्याला हार्ट अटॅक आला, पण त्या हार्टवर दबाव कुणी आणलेला आहे? तर हा अरुण कांबळेने आणलेला आहे. ह्याच्यावर त्याची अगोदरची पण फाईल ओपन झालीच पाहिजे आणि ह्या माणसाला पण न्याय मिळालाच पाहिजे, हीच आमची मागणी आहे. ह्याच्यामध्ये बिल्डरच्या सोबत त्याची जी कमिटी आहे, रतन निर्भवणे, विजय कसबे, अजून बरेच लोक आणि त्यांच्या बायका या खास आमच्यावर हसत होत्या काल. आम्हाला घरातून खेचून बाहेर काढतायत आणि हे आमचे शूटिंग काढतायत. ह्यांना कोणी अधिकार दिलाय आमच्या शूटिंग काढण्याचा? आम्हाला न्याय भेटला पाहिजे बस. तर आकाश गांगुर्डे, मी माझ्या मम्मीच्या घरी माहेरी इकडे लिंबोणी बागमध्ये. तर मी डिलिव्हरीसाठी इथे आली. मला आता 8वा महिना आहे. हा विकासक सदानंद शेट्टी, अरुण कांबळे यांना मी ॲग्रीमेंट मागते. इलिगली काही डॉक्युमेंट्स न देता एका पेपरवर फक्त प्रिंट काढून देत आणि त्याला ते म्हणतात की ते डॉक्युमेंट्स झालेत. त्यांना मी 4-5 दिवसापासून त्याच्या ऑफिसमध्ये जाते, कागदपत्र मागते, न देता तरी पण त्यांनी माझ्या घरावर काल कारवाई केली.
मला ओढून बाहेर काढलं, माझ्या वडिलांना बाहेर काढलं, घराची तोडफोड केली, माझे दागिने पण चोरीला गेलेत. तरी ते काय नाही. आणि ह्या काकांना न्याय भेटलाच पाहिजे, त्यांना पण भरपाई भेटलीच पाहिजे. त्यांना एवढीच मागणी करणार आहे, त्यांनी आज या सगळ्या समाजावर जो अन्याय केलाय ना, त्यांना ही शिक्षा मिळालीच पाहिजे. जे बिल्डर आहेत, जे कमिटी मेंबर आहेत, अरुण कांबळे, बाळासाहेब तिडके, आपले जिल्हा अधिकारी रतन निर्भवणे, आशा निर्भवणे यांनी पुढे येऊन ह्या लोकांची घरं तोडा, हे पात्र झालेले तोडा तुम्ही. आम्हाला कोणत्याही नोटीस, कोणत्याही प्रकारची नोटीस न देता, आम्हाला काही कोणत्याही प्रकारचे कागदपत्र न देता यांच्या आमच्या घरं तोडण्यात आलेली. आणि आमचं सामान सुद्धा आमची धक्काबुक्की करून आम्हाला घरातून बाहेर काढलं की तुम्ही घराच्या बाहेर. बिल्डरवर गुन्हा, सगळ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. कमिटी मेंबरवर आणि बिल्डरवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. माझ्या नवऱ्याचा मृत्यू यांच्या दबावामुळे झालेला आहे. यांनी सगळं घर बळकावून आणि रतन निर्भवनेनी माझ्या दुसऱ्या घरावर त्यांनी त्याच्या सासूचं नाव टाकून त्याच्या सासूचं नाव टाकलेले. माझ्या नवऱ्याने त्या सासूचं नाव काढण्याचा प्रयत्न केला, पण आज ते त्याच्यासाठीच लढत होते का यांनी माझ्या घरावर नाव का टाकलं. माझं घर फुकट गेलेलं. आज एका घरावर 4-4 घरं होऊ शकतात. माझं एक घर फुकट गेलेले. आज त्या घरावर मला काही मिळत नाही. त्या घराचे मला पेपर्स BMC वाल्यांकडून आणि तुमच्या कमिटी मेंबर वाल्याकडून ते लिहून पाहिजे. त्यांनी आमच्यावर हा अन्याय केलेला आहे. त्याच्यासाठी माझा नवरा लढत होता का माझं घर माझ्या ताब्यात मला पाहिजे. गोविंद अनिल पगारे, अनिल गोविंद पगारे सर. माझं नाव आहे संजना सुनील पाटील. माझ्या घराकडे आले, नोटीस आलेले आहे मला. त्या नोटीस बघून ते माझ्या घराकडे आले. ते नोटीस घर खाली करण्यासाठी सांगितले. मी त्यांना सांगितले मला 4 दिवसाचा टाइम द्या. तर त्यांनी मला काही टाइम वगैरे दिला नाहीये. त्यांनी मला डायरेक्ट सांगितलं 2 तासांनी तुमचं घर खाली पाहिजे. मी म्हटलं माझ्याकडे घर नाहीये, मला 4 दिवसाचा टायमिंग द्या, मग मी घर खाली करते, माझी चावी तुमच्याकडे देते. पण त्यांनी न ऐकता मला मारहाण करून, माझ्या मुलीला मारहाण करून, मला अक्षरशः 7, 8, 9, 10 लेडीज होत्या आणि पोलीस होते, सगळ्यांनी वडून मला मारहाण करून बाहेर काढलेले. माझा पायावर त्यांनी, हे बघा माझा पाय सुटलेले, अक्षरशः दुखापत झालेली आहे, मला चालता येत नाहीये. आणि माझं घर तोडून मला अक्षरशः रस्त्यावर काढलेले. माझं सामान सगळं बाहेर पडलेले. मी अक्षरशः रस्त्यावर राहते. मला खाणं पिणं काहीच नाहीये. माझ्या घरातला पैसा पाणी पण नाहीये. माझ्या वस्तू सगळ्या नष्ट झालेल्या आहेत. आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना माझी इतकीच विनंती आहे, माझं जितकं काही नुकसान झालेलं आहे आणि माझं घर तोडलेलं आहे ते मला परत मिळवून द्यावे आणि माझं जे काही नुकसान झालेलं आहे ते मला परत द्यावे. माझं नाव आहे संजना सुनील पाटील. एवढीच मी विनंती करत आहे. अनिल गोविंद पगारे हे माझे काका आहे. मी त्यांची पुतणी विद्या दीपक पगारे. आम्ही 1965 पासून तिथले रहिवासी आहे. माझे आजी आजोबा तिथले रहिवासी आहे. आता तिथे माझे काका अनिल गोविंद पगारे आणि काकी कविता अनिल पगारे, त्यांची मुलगी वगैरे तिथे राहत होते. पण SRA डेव्हलपमेंटमध्ये तिथे घराचे 2023 मध्ये त्यांनी नोटीस दिली होती, पण त्यांना काहीच लिहून दिलं नव्हतं की घराचा प्रकल्प कशा प्रकारे करणार आहे. घराचा प्रकल्प कशा प्रकारे करणार आहे ते त्यांना कोणत्याही प्रकारचं सांगितलं. माझ्या काकांचं एवढंच म्हणणं होतं की आम्ही घर सोडतो, पण आम्हाला तिथे आम्हाला कुठे राहण्याची सोय करावी किंवा आम्हाला किती एरिया देणार आहे, काय देणार आहे, किती हे करणार आहे, आम्हाला कागदोपत्री द्यावे. ह्या लोकांनी कागदोपत्री अजिबात दिलेले नाही. आणि त्या दबावाखाली आमच्या काकांचा मृत्यू झालेला आहे. त्यांना टेन्शन आले आणि इथे FRA घेत नाहीये. ते म्हणतात पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्याशिवाय ते इथले पोलीस अधिकारी काही करणार नाही, कंप्लेंट घेत नाहीये. तर याच्यावर काहीतरी मला न्याय मिळाला पाहिजे. आज आम्ही आमच्या काकामुळे आम्ही पोरके झालेलो आहोत.